लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 2 मध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय. प्रभाग क्रमांक 2 मधील जत्रा चौफुली परिसरात शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलंय. नाशिकमधील जत्रा चौफुली येथे शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांच्या शुभ हस्ते प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय. यावेळी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब निमसे, डॉक्टर रामभाऊ जाधव, कविता अंडे आणि अश्विनी बागुल हे उपस्थित होते. शिवसेनेच्या प्रामाणिक आणि विकासाभिमुख उमेदवारांना मतदान करून विजयी करण्याचं आवाहन यावेळी उपस्थित शिवसेनेचे उमेदवार आणि मान्यवरांनी नागरिकांना केलंय. प्रभाग क्रमांक 2 मधून या प्रभागामधून धनुष्यबाण शिवसेना या पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे. आणि तसेच प्रभाग क्रमांक क मधून रामभाऊ जाधव हे धनुष्यबाण चिन्हावरती आणि शिवसेना या पक्षाकडनं अधिकृत उमेदवार आहे. तसेच कविता धर्मवीर अंडे प्रभाग क्रमांक 2 ब यामधून त्या उमेदवार आहे. तसेच अश्विनी भावेश बागुल प्रभाग क्रमांक यावेळी आमच्या बरोबर उमेदवार आहे पॅनलमध्ये. तरी मी सर्वांना मनापासून कळकळीची विनंती करतोय की सर्व बंधूंनी, मतदार राजा बंधू भगिनींनो, की या येणाऱ्या 15 तारखेला मतदानाच्या दिवशी मतदान रूपी आशीर्वाद तुम्ही धनुष्यबाणाचं बटन दाबून तुम्ही या ठिकाणी आम्हाला नगरपालिकेत पाठवा ही मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो. त्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आभार व्यक्त करतो. आणि गेले आमची उमेदवारी निश्चित झाल्यापासून प्रभाग क्रमांक 2 मध्ये अतिशय शिवसेनेच्या लाडक्या बहिणी, त्याचप्रमाणे ज्येष्ठ श्रेष्ठ शिंदे साहेबांना मानणारा वर्ग फार मोठा आहे. लाडक्या बहिणींनी आम्हाला सांगितलं शिंदे साहेबांचं काम फार मोठं आहे आणि आम्ही शिंदे साहेबांनाच मतदान करू. आम्हाला प्रभाग क्रमांक 2 मध्ये आमचे 4 उमेदवार आहे. अ मध्ये अश्विनी भावेश बागुल आहे, त्याचप्रमाणे कविता धर्मवीर अंडे आहे आणि रामभाऊ मधुकर जाधव मी स्वतः आणि दुसरे उमेदवार श्री भाऊसाहेब निमसे आहे. आम्ही 4ही उमेदवार शिवसेनेचे आहे हे आम्ही सर्वांना सांगतो आहे. जसा प्रचार शिवसेनेचा होतोय तसा लोकांचा प्रतिसाद आमच्या पाठीमागे आहे, त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे. नाशिकमध्ये सुद्धा महानगरपालिकेची ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं होती. प्रभाग क्रमांक 2 मध्ये आपण हे 4 उमेदवार उभे केले. 4ही शिवसेनेचे उमेदवार आहेत. म्हणजे भाऊसाहेब निमसे आणि आपला रामभाऊ जाधव. अमोल बऱ्याच घडामोडी होत असतात, परंतु ह्या होत असताना ज्या ज्या काही आपल्या पक्षामध्ये करायला पाहिजे त्या आपल्या पक्षामध्येच राहिलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं कविताताई अंडे आहेत, अश्विनीताई बागुल आहेत, हे 4ही उमेदवार धनुष्यबाण या निशाणीवर उभे आहेत. हा सगळा कष्टकरी मेहनतकऱ्यांचा भाग आहे. आणि या मेहनतकऱ्यांच्या भागामध्ये खऱ्या अर्थाने जे कोणी आपल्याला कामी येऊ शकतात, जे कोणी आपल्या हाकेला धावून येऊ शकतात, जे कोणी आपल्या काचा बंद करून गाड्यात न चालवता तुमच्यासाठी केव्हाही काच उघडी करू शकतात, अशा लोकांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. या ठिकाणी प्रभागात आपले आडगाव असेल, नांदूर मानूरचे शिवार असेल, आपला नवीन विकसित झालेला आपला हा जो जत्रा हॉटेलचा परिसर असेल, या सर्व परिसरामध्ये आपण प्रत्येक मतदारांच्या घरोघरी जाताना त्यांना एकच सांगा की आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी या ठिकाणी आपल्या या महिला भगिनींसाठी जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्यांना जो या ठिकाणी रोजगार आणि दिलासा दिलेला आहे, त्याचं निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी फळ या महानगरपालिकेमध्ये भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून, लाडक्या भावांच्या माध्यमातून या प्रभागाचा आपण निश्चितपणे येत्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने विकास करणारच आहात. या ठिकाणी पाण्याची समस्या असेल,
रस्त्याचे काही प्रश्न असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपले गार्डनचे प्रश्न असतील, ते निश्चितपणे आपण सर्व या ठिकाणी प्रभागातल्या आपल्या नागरिकांना विश्वासात घेऊन निश्चितपणे आपण त्यांचे प्रश्न मार्गी लावाल आणि येत्या काळामध्ये आपण सर्वांना सोबत घेऊन सर्वात जास्त बहुमताने या प्रभागामध्ये निवडून याल आणि निश्चितपणे आपल्याला महानगरपालिकेमध्ये सेवा करण्याची संधी आपल्या या प्रभागातील महिला भगिनी असतील, आपले सगळे युवक असतील, आपले वृद्ध असतील, यांच्या माध्यमातून निश्चित आपल्याला भेटल. मी आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो. प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय. वाढत्या पाठिंब्यामुळे प्रभागातील प्रत्येक चौफुलीवर प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात येते. या उद्घाटन सोहळ्याला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव भोर, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष पूजा धुमाळ, उपजिल्हा प्रमुख अमोल सूर्यवंशी, सरला निमसे, मंगला भास्कर यांच्यासह मोठ्या संख्येने मतदार बंधू भगिनी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.